सोशल मीडियावरती फिरत होतं, वरिष्ठांकडून तुम्हाला कोणते आदेश नव्हते, फेक पत्र आहे आता अशी चर्चा आहे, काय सांगणार? महत्वाचा विषय म्हणजे ते पत्र आहे 11 तारखेचं. त्या पत्रावर जी तारीख बघितली तर 11 तारीख आणि आजची तारीख जवळजवळ 13 आहे. 2 दिवसात आम्हाला कुठल्याही वरिष्ठांकडनं आदेश आलेले नाही किंवा बोलणं झालेलं नाही आमचं, किंवा आमची मीटिंग झालेली नाही. म्हणजे ते या अनुषंगाने आम्ही म्हणू शकतो की ते पत्र फेकच होतं. यांनी फेक बनवून आणि लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि आमचा जो प्रचाराचा झंझावात तो इतक्या गेल्या 10 दिवसापासून घरोघरी वेळोवेळी जाऊन एक घरी 4-4, 5-5 चक्कर मारून आम्ही आमचा प्रचार केलेला आहे आणि आमचा प्रचार 1 नंबरला आलेला असताना आता यांना कुठेतरी दुखलेला आहे. यांच्या पायासारखी वाळी म्हणताय तुम्ही, हे डायरेक्ट सरकुंडी सारखे सटकलेले आहेत. त्याच्यामुळे काहीतरी अफवा उठवायच्या, थोडा प्रचार थांबवायचा, आमचं मनोबल खचायचं असा त्यांचा प्रयत्न होता. परंतु जनतेने निवडणुकी हातात घेतली आणि आम्हाला पाठिंबा जनतेचा प्रबळ मिळाला आणि आम्ही कुठल्याही अशा किरकोळ गोष्टीसाठी पाठिंबा देणारे व्यक्ती नाही आहोत आणि पाठिंबा आम्ही देणारही नाही आणि निवडणूक लढणार. प्रचारासाठी प्रभागामध्ये होते आणि मग हे लेटर व्हायरल झालं, काय सांगणार? खरं आज आम्ही एक सर्वसामान्य व्यक्ती आहे, परंतु सर्वसामान्य व्यक्तींना इतका मोठा अन्याय हे जे लोक करताय इथे खूप चुकीच्या पद्धतीने व्हायरल करताय. मी सर्वांना विनंती करतो की आम्ही गोरगरीब उमेदवार आहे, सर्वसामान्य उमेदवार आहे, आमच्याबद्दल असे खूप चुकीचे मेसेज पाठवू नको. कुणी असेल तर कृपया करून पाठवू नका. मी गेल्या 15 ते 20 वर्षापासून या ठिकाणी पक्षाचा झेंडा धरल्यापासून आजपर्यंत खूप कष्टाने काम केलेलं आहे. मी सर्वांना विनंती करतो कृपया आपण असे चुकीचे मेसेज देऊ नका माझ्याबद्दल. मी खूप कष्टाने पक्ष उभं केलेला आहे. बाकी जे काय घडेल ते लोकशाहीमध्ये नक्कीच घडेल. मी लोकांना खूप विश्वास आहे, परंतु आमच्यासारख्या गोरगरीब उमेदवारांना असा जो अन्याय चालू आहे तो कृपया थांबवा. तुमची लढाई ही पैशावाल्यांचीच करा, माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबात खुश करू नका. आज तुम्ही बघताय माझा 10 वर्षाचा मुलगा सुद्धा प्रचारात उतरलाय, माझी बायको आहे, पूर्ण घरदार माझा प्रचारात उतरतंय. परंतु कोणतरी पैशाचा माज करून हे जे काही व्हायरल करताय कृपया करून तुम्ही थांबवा, हीच नम्र विनंती आहे. भावनिक झाल्या तुम्ही, आज तुमच्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात जनसमुदाय या ठिकाणी तुम्हाला पाठिंबा देण्यासाठी रस्त्यावर उतरलेला आहे, काय सांगणार तुम्ही? आज खऱ्या अर्थाने जी लोकशाहीमध्ये जी निवडणूक असते लोकशाही पद्धतीने निवडणूक लढली पाहिजे. ही आम्ही लोकशाही पद्धतीने निवडतोय. आम्ही कोणता पैशाचा माज महिना करत नाही किंवा कृपया कोणता आज प्रत्येक घराघरात दारादारात जाऊन आम्ही लोकांची विनंती करतोय, लोकांना कन्व्हिन्स करतोय. आज समोरच्या उमेदवारांना जे कळालंय, भाजपाचे उमेदवार असो किंवा मनसे किंवा शिवसेनेचे उमेदवार असो, यांना कळालंय की आपल्याला कोणी पाठिंबा द्यायला तयार नाही. त्यामुळे आज हे लोक उलटे पालटे जे कामं करतायत कृपा करून यांनी थांबावं. आज जनतेचा प्रतिसाद नक्कीच आम्हाला आहे. आम्ही कुठली माघार घेतलेली नाहीये. आमची नक्कीच माझा अनुक्रमणिका 3 आहे, निशाणी घड्याळ आहे, यांचा अनुक्रमणिका आहे, यांची निशाणी घड्याळ आहे. आम्ही कुठलीही प्रकारची माघार घेतलेली नाही. सर्व जनतेला नम्रतेची विनंती आहे, 15 तारखेला आपण आपलं मत हे सर्वसामान्य गोरगरीब कुटुंबातील एका व्यक्तीला देऊन नक्कीच परिवर्तन ह्या 11 मध्ये घडेल याविषयी मी आशा व्यक्त करतो. विजू भाऊ, जसं जीवन भाऊंनी भावनिक झाले, आता ते तुम्ही पण मनसे हा पक्ष गेल्या अनेक वर्षांपासून 20-25 वर्षापासून घरोघरी पोहोचवला. तुमचं पण ऐन निवडणुकीच्या तोंडावरती तिकीट कापण्यात आलेलं आहे. तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेत तुम्हाला तिकीट दिलं पक्षाने, काय सांगणार? कशा पद्धतीचं राजकारण चालू आहे? तुम्हाला आता मी काय सांगावं, म्हणजे जनता सुद्धा बघत आहे की इतक्या चुकीच्या पद्धतीने राजकारण करणं हे यांना शोभत नाहीये. तुम्ही तुमचा पैसा वाटू शकता जनतेला, जनतेचे मन नाही विकत घेऊ शकत. आणि झाला गेल्या काही वर्षापासून मनसे पक्षात काम करताना, तर मी तुम्हाला सांगतो भावनिक होण्याचा मुद्दा मी जास्तीत जास्त म्हणजे विचार करत नाही. त्याचं कारण असं आहे की मला आत्मविश्वास आहे का मला पुढे चालायचं कसं आहे आणि पुढच्या निवडणुकीला रन कसं व्हायचंय. आपण जितकं भावनिक होऊ तितकं त्यांना वेगळ्या प्रकारची या गोष्टी वाटायला नको की खचला कुठेतरी. आम्ही खचून नाही आणि जीवन भाऊला सुद्धा खचू देणार नाही. आम्ही पुढची निवडणूक ठामपणे लढू. ज्यांनी पत्र हे व्हायरल केलं त्यांना तुम्ही काय सांगणार? किरकोळ व्याजाचे आता त्यांची जिरली तेच आम्ही बोलतो. एकदम प्रॉपर